हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. अतिशय सोप्या भाषेत एन सी आर टी प्लस जिओग्राफी म्हणजेच एन सी आर टीच्या कॉन्सेप्ट आणि त्यासोबत आपण विश्वाचा भूगोल हे यामध्ये बघणार आहे. ही सिरीज तुम्हाला यू पी एस सी, एम पी एस सी आणि इतर सर्व सेवा एक्झाम ही कंबाईन एक्झाम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यू पी एस सी म्हटल्यावर कन्सेप्ट विचारला जाते आणि एम पी एस सी म्हटल्यावर कन्सेप्ट विचारला जाते आणि सरळ सेवेमध्ये फॅक्च्युअल डाटा विचारला जातो. या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ह्या सिरीजचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला तर तुम्हाला इतर विश्वाचा भूगोल या टॉपिकसाठी तुम्हाला इतर काही वाचायची गरज पडणार नाही. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. विश्वाचा भूगोल जाणून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला आधी ब्रह्मांडाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली हे बघणं आवश्यक आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली याबद्दल वेगवेगळ्या खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या. त्या संकल्पना जाणून घेणं आवश्यक आहे. तर क्लॉडियस टॉलेमी यांनी 140 AD मध्ये विश्वाच्या संदर्भात भूकेंद्री संकल्पना मांडली. ठीक आहे, इसवी सन 140 मध्ये भूकेंद्री संकल्पना कोणी मांडली? मग क्लॉडियस टॉलेमी यांनी. मग यांनी काय म्हटले या संकल्पनेमध्ये की पृथ्वी हे ब्रह्मांडाचे केंद्र आहे आणि इतर ग्रह पृथ्वीची परिक्रमा करत आहेत. हे कोणी मांडलं? टॉलेमी यांनी मांडलं त्यांच्या संकल्पनेमध्ये. मग त्यांनी काय म्हटलं की भूकेंद्री संकल्पना मांडल्यावर की पृथ्वी हे केंद्रबिंदू आहे ब्रह्मांडाचं आणि त्या केंद्रबिंदू म्हणजेच पृथ्वीला परिक्रमा करताय इतर ग्रह. ही संकल्पना कोणी मांडली? टॉलेमी यांनी मांडली. बरं, ठीक आहे. मग पुढे जर बघितलं आपण, पुढे कोपर्निकस खगोलशास्त्रज्ञ येतो. हा 1757 मध्ये हेलिओसेंट्रिक संकल्पना मांडतो. आता हेलिओसेंट्रिक म्हणजेच हेलिओ म्हणजे सन आणि सेंट्रिक म्हणजेच केंद्रबिंदू, म्हणजेच सूर्य जे की केंद्रामध्ये आहे. ही संकल्पना कोणी मांडली? कोपर्निकसने. तर यांनी काय म्हटलं की पृथ्वी हे केंद्रबिंदू नसून सूर्य हे केंद्रबिंदू आहे आणि सूर्याच्या भोवताल सर्व काही ग्रह आणि तारे हे परिक्रमा करत आहेत, असं कोणी म्हटलं? कोपर्निकसने म्हटलं त्यांच्या हेलिओसेंट्रिक या संकल्पनेमध्ये. मग पुढे त्यांच्यावर धार्मिक दबाव आला. धर्माच्या पुढे जाता येत नाही. त्यांनी म्हटलं मग विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य नसून पृथ्वी आहे. ठीक आहे, कारण की त्यांच्यावर धार्मिक दबाव आला होता. तर एवढं लक्षात ठेवा, कोपर्निकस यांनी हेलिओसेंट्रिक संकल्पना मांडली. त्यामध्ये त्यांनी सूर्य हा केंद्रबिंदू आहे असं सांगितलेलं आहे आणि इतर ग्रह तारे हे त्याची परिक्रमा करत आहे. पुढे खगोलशास्त्रज्ञ ए.पी. हबल येतो. ए.पी. हबलने काय म्हटलं की तुम्ही सूर्य केंद्रबिंदू आहे ब्रह्मांडाचा, पृथ्वी केंद्रबिंदू आहे ब्रह्मांडाचा, एवढं सारं बोलल्याच्या आधी आपण ब्रह्मांडाचा जर विचार केला, ब्रह्मांड हे खूप मोठे आहे, त्याचा विचार जर केला तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश जायला, म्हणजेच ब्रह्मांडाच्या या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाश जायला सुमारे 250 कोटी प्रकाश वर्ष वेळ लागणार आहे. तर तुम्ही विचार करू शकता की ब्रह्मांड किती मोठे आहे. त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 250 कोटी प्रकाश वर्ष वेळ लागणार आहे. मग असे कसे सांगू शकता की तुम्ही पृथ्वी हे केंद्रबिंदू आहे व सूर्य हा केंद्रबिंदू आहे? अशा पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला बघायला मिळतात या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबद्दल. पुढे जर बघितलं, आता प्रकाश वर्ष नेमकं काय आहे ते आपण पुढे जाणणारच आहे, ती कॉन्सेप्ट. तर बघा, आता मग पुढे येतो विश्वाची उत्पत्ती, एक मॉडर्न थिअरी जी की विश्वासू थिअरी म्हटल्या जाते आजपर्यंतची बिग बँग थिअरी. म्हणजेच यामध्ये विश्वाचा विस्तार कशा पद्धतीने झाला असावा हे सांगितलेलं आहे. ही थिअरी कोणी मांडली? 1970 मध्ये जॉर्ज लेमेत्रे यांनी मांडली. ते तुम्हाला लक्षात असू द्या, बिग बँग थिअरी ही जॉर्ज लेमेत्रे यांनी मांडली. तर यांनी विश्वाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगितले यामध्ये की ब्रह्मांडाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली. मग त्यांनी काय म्हटलं की जे की आपण ब्रह्मांड आजचा विचार करतो, तर हे ब्रह्मांड कुठेतरी एकाच, या ब्रह्मांडाच्या सर्व बाजू म्हणजे सर्व बाबी हे एकाच ठिकाणी केंद्रबिंदूत होत्या. म्हणजेच त्यांनी सांगितलं की जे काही ब्रह्मांड होतं हे पहिल्यांदा एक केंद्रबिंदू स्थानी म्हणजे छोट्या चेंडूच्या आकाराचं एक केंद्रस्थान होतं. त्या केंद्रस्थानामध्ये सर्व काही बाबी ब्रह्मांडाच्या सामावून होत्या. म्हणजे जणू एक अणू अतिशय लहान आकाराचा, त्या अणूच्या आकाराचा एक केंद्रबिंदू होतो, तेच एक ब्रह्मांड होतं असं आपण समजू शकतो, असं त्यांनी म्हटलं. पुढे जर बघितलं तर हे एक बिंदू म्हणजेच काय? विश्व आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यामध्ये त्या बिंदूमध्ये अनंत तापमान, घनता आणि गुरुत्वाकर्षण या साऱ्या गोष्टी म्हणजे सिंग्युलॅरिटी तयार झाली तिथे.
त्या बिंदूमध्ये सर्वात जास्त तापमान वाढत गेलं, त्या बिंदूची घनता वाढत गेली, त्या बिंदूमध्ये गुरुत्वाकर्षण वाढत गेलं. मग या सर्व गोष्टी झाल्यावर तुम्हाला कळणारच आहे. साधं उदाहरण जर घेतलं, एक फुगा घेतला आपण, त्या फुग्यामध्ये त्या फुग्याची जेवढी क्षमता आहे तेवढंच त्या फुग्यामध्ये आपण पाणी भरू शकतो. त्या स्ट्रेचेबल साईजच्या बाहेर जर त्याची क्षमतेच्या बाहेर जर आपण पाणी भरलं तर फुगा काय होणार? फुटणार. मग तशा पद्धतीने त्या केंद्रबिंदूमध्ये जसजसा वेळ जाते तशा पद्धतीने त्यामध्ये केंद्रबिंदूचे तापमान वाढत गेलं, अंतर्गत तापमान, त्यामधील घनता वाढत गेली, त्यामधील गुरुत्वाकर्षण वाढत गेलं. मग या साऱ्या गोष्टी सामावून घेता घेता एका अचानकपणे त्या बिंदूचा काय स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर तुम्हाला विश्वाचा विस्तार होताना दिसला. तर आता तुम्ही ही इमेज बघितली असेल बऱ्याच जणांना, पण आज पण कळली नसेल तुम्हाला आत्तापर्यंत. तर बघा, त्यांनी म्हटलेलं आहे लॅमेत्री यांनी, हे एक छोटा बिंदू होता, एक छोटा चेंडूच्या आकाराचा बिंदू होता, जे की ब्रह्मांड म्हणतो आपण. या छोट्या बिंदूमध्ये तापमान वाढत गेलं, घनता वाढत गेली आणि गुरुत्वाकर्षण वाढत गेलं. त्यामुळे तो जास्तीत जास्त प्रेशर आल्यानंतर त्याचा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर तुम्हाला हे छोट्या छोट्या जे सर्पिलाकार आकाराच्या हे काय आकाशगंगा आहेत, ह्या आकाशगंगा सर्पिलाकार आकारच्या छोट्या छोट्या कणांमध्ये दूरवर गेल्या आणि जसा वेळ होत गेला तसं त्या पद्धतीने हे आकाशगंगा सेपरेट होत गेल्या, स्वतःपासून म्हणजे काय त्यांच्यापासून दूर होत गेल्या. ह्या आकाशगंगा जशा वेळ होत गेला तशा दूर होत गेल्या. आणि अशा आकाशगंगा ब्रह्मांडामध्ये असंख्य प्रकारच्या आहेत. आणि ह्या आकाशगंगाचा म्हणजेच ब्रह्मांडाचा विस्तार कुठपर्यंत आहे हे आत्तापर्यंत आपण शोधू शकलो नाही. म्हणजे अशा प्रकारच्या आकाशगंगा तयार झालेल्या आहेत, अशा प्रकारची खगोलीय पिंड तयार आहेत ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडाचा विस्तार अशा पद्धतीने होत गेला. तर एका छोट्याशा बिंदूपासून त्या बिंदूमध्ये तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण वाढ झाली. वाढ झाल्यानंतर ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर अशा छोट्या आकाराच्या आकाशगंगा असे कण तयार होत गेले आणि कालांतरानंतर ते जसा वेळ होत जातो तशा पद्धतीने आकाशगंगा आणखी दूर स्वतःपासून होत गेलेले आहे. अशा पद्धतीने ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे असं लॅमेत्री यांनी सांगितलं. मग हेच एक ब्रह्मांडाच्या विस्ताराचा विश्वासू एक थेअरी म्हणून आपण बिग बँग थेअरी बघू शकतो. मग आपण हे या गॅलेक्सी असंख्य प्रकारच्या आहेत, आपण कोणत्या गॅलेक्सीमध्ये आहे, आपले जे की सौरमंडल हे कोणत्या गॅलेक्सीमध्ये आहे हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आता हे जे मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये गॅलेक्सी सांगितली आहे ते अशा प्रकारचे तुम्ही पिक्चर बघू शकता गॅलेक्सीचा, जे की अँटी क्लॉकवाईज काय फिरत असते, असे अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. मग अशा पद्धतीच्या जे की गॅलेक्सी आहे ते असंख्य प्रकारचे आहे आणि आपण जे काही गॅलेक्सीमध्ये राहतो तिला मिल्की वेज मंदाकिनी म्हटल्या जाते. ते आपण पुढे बघणारच आहे. आता आपण याआधी प्रकाशवर्ष हे बघितलं होतं, याची कॉन्सेप्ट बघूया. जर प्रकाशवर्ष जर बघितलं आपण तर हे वेळेचे नाही तर अंतराचे मोजमाप आहे. प्रकाशवर्ष आपण वेळ नाही मोजू शकत, त्यामध्ये आपण अंतर मोजू शकतो. प्रकाशाचा वेग तुम्हाला माहितीच असेल 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये ते 3,00,000 किलोमीटर प्रवास करतो एका सेकंदामध्ये. बघा किती वेग आहे प्रकाशाचा. मग एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर म्हणजेच काय, एक प्रकाश वर्ष असेल. म्हणजेच एका वर्षामध्ये प्रकाश जोपर्यंत अंतर जातो, म्हणजेच एका वर्षामध्ये जिथपर्यंत प्रकाश काय अंतर कापतो ते म्हणजे एक झालं प्रकाश, एक प्रकाश वर्ष, एका वर्षात कापलेले अंतर. जर बघितलं आपण 9.46 गुणिला 1012 किलोमीटर इतके, त्याचा मल्टिप्लाय करून तुम्हाला 9,500 जवळपास किलोमीटर मिळते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर जर बघितलं तर 14,95,98,000 किलोमीटर आहे पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर. जवळपास आपण 15 कोटी किलोमीटर समजू शकतो. प्रकाश वर्षाच्या संदर्भात हे केवळ 8.311 प्रकाश वर्ष आहे. 8.311 प्रकाश वर्षाच्या अंतरामध्ये आपण प्रकाश वर्ष बघितलं, जे की अंतराचं मोजमाप आहे. प्रकाशाचा वेग 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद आहे. म्हणजेच एक वर्षात मध्ये एक प्रकाश किती अंतर कापतो त्यालाच एक प्रकाश वर्ष असे म्हटले जाते. आता आपण पुढे बघूया. आपण आपल्या गॅलेक्सी, आपल्या आकाशगंगेमध्ये जर बघितलं तर सूर्य काय आहे, तारा आहे. आणि तारा आणि ग्रह हेच याला आपण काय म्हणतो, खगोलीय पिंड म्हणजे सेलेस्टियल बॉडी. तर आपण प्रथमतः सूर्याचा अभ्यास करूया, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तारे आणि ग्रह. तर सूर्याचं जर बघितलं आपण तर सूर्य जी की उष्णता तयार करतो,
सूर्याचा जी की उष्णता तयार करण्याची जी की प्रोसेस आहे, आपण दोन प्रोसेस बघितलेल्या आहेत. म्हणजेच काय, एक फिजन आणि फ्युजन. म्हणजेच जर बघितलं विखंडन आणि संलयन, नाभिकीय विखंडन आणि नाभिकीय संलयन. यामध्ये जर बघितलं आपण नाभिकीय विखंडन मध्ये जर बघितलं तर एक प्रकारचा काय लार्जर अमाऊंट ॲटम असतो. ते ॲटम काय ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. त्यापासून ते फिजन म्हणजेच विखंडन, यामध्ये एका मोठ्या ॲटमचं दोन छोट्या ॲटममध्ये एक तयार होणे म्हणजेच काय फिजन आहे. त्यालाच नाभिकीय विखंडन म्हटलं जाते. फ्युजन जर बघितलं आपण, यामध्ये काय दोन स्मॉल टाईपचे जे काही अणू असतात ते एकत्र येऊन एक मोठा अणू तयार करतात, त्याला फ्युजन म्हटलं जाते. तर याला आपण संलयन म्हणू शकतो. आणि यापासूनच सूर्य आपली जे काही ऊर्जा तयार करते. म्हणजेच यामध्ये हायड्रोजनचे अणू पासून काय हेलियम तयार होतो. सूर्याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, इथे इनर कोर दिलेला आहे जवळपास 15 मिलियन काय इथे डिग्री सेल्सिअस याचं तापमान आहे इनर कोरचं. जसं की आपण समजू शकतो 1 मिलियन म्हणजेच 10 लाख, तर लक्षात असू 15 मिलियन हे याचं डिग्री सेल्सिअस आहे. तर 1 मिलियन म्हणजेच काय 10 लाख. ते कनेक्टिव्ह झोन, त्यानंतर फोटोस्फिअर, याचं जवळपास तापमान आपण 6000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणू शकतो. त्यानंतर क्रोमोस्फिअर, आउटर लेअर, रिलेटिव्ह झोन आहे. हे अशा प्रकारचे ठीक आहे सनचं स्ट्रक्चर आहे. आता ग्रहाच्या बाबतीत जर सूर्याचा अभ्यास करतो म्हटलं तर त्यामध्ये हे आपल्याला सूर्य बघायला मिळते. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे सूर्य. नोट डाऊन करा काही पॉईंट. जर बघितलं काही पॉईंट, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. जसं की पश्चिमेकडून पूर्वेकडे ही आपली पृथ्वी फिरते, सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. तर हा एक वायूचा गोळा आहे. यामध्ये हायड्रोजन 71% आहे, हेलियम 26.5% आणि इतर जे काही आहे ते 2.5%. पृष्ठभागावरचे तापमान 6000 डिग्री सेल्सिअस, पृथ्वीच्या 13 लाख पट आहे. तर हे आपण सूर्य शॉर्टमध्ये बघितला की महत्त्वाच्या बाबी आपण सूर्याबद्दल बघितल्या. त्यानंतर आपण जे की सर्व ग्रह आणि लघुग्रहाचा अभ्यास करूया. पण त्याआधी तुम्हाला ग्रह नेमकं कशाला म्हणू, हे त्याने कोणते क्रायटेरिया पूर्ण केले पाहिजे हे जाणून घेणं आवश्यक आहे. ग्रह आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा तो सूर्याची परिक्रमा करेल. एक सेलेस्टियल बॉडी जेव्हा सूर्याची परिक्रमा करेल, खगोलीय पिंड एका सूर्याची परिक्रमा करेल, स्वतःचे गुरुत्वाकर्षण असले पाहिजे त्या बॉडीला, स्वतःचे गुरुत्वाकर्षण असले पाहिजे. तिसरा पॉईंट, स्वतःची कक्षा असली पाहिजे. म्हणजे स्वतः सूर्याच्या भोवती फिरेल तेव्हा ते स्वतःच्या कक्षेमध्ये फिरणार, स्वतःची कक्षा असली पाहिजे. आणि इतर कक्षेला तो जे काय छेदत नसला पाहिजे. म्हणजेच इतर कक्षा जे काही त्याने दुसऱ्या ग्रहाची कट नाही केली पाहिजे. तर ह्या 4 क्रायटेरियावरून आपण त्याला ग्रह म्हणू शकतो, एखाद्या खगोलीय पिंडाला, जी सूर्याची परिक्रमा करेल, जे की स्वतःचे त्याच्या गुरुत्वाकर्षण असेल, स्वतःची कक्षा असेल त्याला, आणि इतर ग्रहाच्या कक्षेमध्ये तो जाणार नाही. हे सर्व क्रायटेरिया खगोलीय पिंडाने एका पूर्ण केल्यावर त्याला आपण ग्रह म्हणू शकतो. आता ग्रह तुम्ही समजले असेल. जसं की आपण एक्झाम्पल म्हटलं तर प्लुटो, हा प्लुटो नेपच्यून म्हणजेच वरुण ग्रहाची कक्षेला काय कट करत होता, म्हणून त्याला आता बटू ग्रहामध्ये शिफ्ट केलेलं आहे. ते कधी केलेलं आहे मित्रांनो तुम्ही सांगा. 2005, 2006, 2007 या 2004 या ऑप्शनमध्ये तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. लघुग्रह म्हणजे काय? आता मंगळ ग्रह आणि गुरुग्रह यामध्ये जे की मधले खगोलीय पिंड आहेत, छोटे छोटे आकारचे जे काही कण आहेत, त्याला आपण क्षुद्र ग्रह म्हणतो. लक्षात द्या, मंगळ आणि ग्रहामध्ये जे की पट्टा आपल्याला दिसते ते लघुग्रह आहे. उल्का म्हणजे काय? उल्कापात म्हणजे काय? जेव्हा दगडाचा म्हणजेच या छोट्या कणांचे जे काही सेलेस्टियल बॉडी आहे, या खगोलीय पिंडामधून एक दगडाचा तुकडा पृथ्वीच्या वातावरणात येतो आणि वातावरणात आल्यानंतर तिथे घर्षण होतो आणि घर्षणामुळे ते पृथ्वीच्या वातावरणात जळू लागतो आणि जळू लागल्यानंतर तो पृथ्वीकडे येतो. जेव्हा मोठा आकाराचा असेल तो कमी प्रमाणात जळणार आणि पृथ्वीवरून आदळणार. जेव्हा छोटा आकाराचा असेल आणि तो वरच्या वरीच काय जळून खाक होणार. तर हे आपल्याला उल्का कळले असेल, जे की छोटा दगडाचा तुकडा असतो, जे पृथ्वीच्या वातावरणामध्ये आल्यानंतर इतर जी काही बॉडी आहे वातावरणामध्ये त्यासोबत घर्षण होते. त्याचं घर्षण होऊन तुम्हाला माहितीच असेल घर्षण झाल्यावर काय होते, तर त्यामध्ये काय उष्णता निर्माण होऊन काय तो जळतो. धूमकेतू म्हणजे काय? आता धूमकेतू जर बघितलं तर एक खगोलीय पिंड आहे,
सूर्याच्या जवळ येतो, जेव्हा सूर्याच्या जवळ येताच तो सूर्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात करतो आणि सूर्यात आकर्षित व्हायला झाल्यानंतर तुम्हाला विचारू शकते की धूमकेतूची शेपटी मग सूर्याच्या विरुद्ध का असते? कारण की तो सूर्याकडे अट्रॅक्शन होतो आणि त्याची शेपटी मग नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेनेच असणार. तर हे धूमकेतू आहे, खगोलीय पिंड आहे, जे की एक सूर्याच्या जवळ येताच तो सूर्याकडे आकर्षित होतो. ह्या आपण महत्वाच्या बाबी बघितलेल्या आहे. विश्वाचा भूगोल या फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलेले आहे, महत्वाच्या कन्सेप्ट पूर्ण केलेल्या आहेत. आता आपल्याला रिव्हिजन महत्वाची आहे. बघा, आता ब्रह्मांडाच्या उत्पत्तीमध्ये आपण पहिली जे काही संकल्पना बघितली ती भूकेंद्रित संकल्पना बघितली. भूकेंद्रित संकलनामध्ये जे काय आहे टॉलेमी यांनी सांगितली, त्यांनी म्हटलं की जे की पृथ्वी आहे हे ब्रह्मांडाचे केंद्रबिंदू आहे आणि इतर ग्रह त्या परिक्रमा करतात पृथ्वीचे, असं सांगितलेलं आहे टॉलेमी यांनी. कोपर्निकस यांनी काय म्हटलं मग, कोपर्निकस यांनी हेलिओसेंट्रिक अशी संकल्पना मांडली. हेलिओ म्हणजे सूर्य आणि सेंट्रिक म्हणजे सेंटर, म्हणजे सूर्य केंद्रित संकल्पना कोणी मांडली मग? कोपर्निकस यांनी. की त्यांनी म्हटलं की सूर्य हे ब्रह्मांडाचे केंद्रबिंदू आहे, पृथ्वी नाही आहे. मग त्याच्यावर काही धार्मिक दबाव आला, त्यांनी नकार दिला पुढे. तर एपी हब्बल येतो मग पुढे खगोलशास्त्रज्ञ, त्यांनी काय म्हटलं की ब्रह्मांड खूप मोठे आहे हो, याचा विचार जर केला तुम्ही तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला आपल्या जवळपास ब्रह्मांडाच्या 250 कोटी वर्ष प्रकाश वर्ष लागणार आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे एक इयरमध्ये प्रकाशाने केलेला प्रवास हे 250 प्रकाश वर्ष लागणार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल जर तुम्हाला ब्रह्मांडाच्या. एवढं सारं मोठं ब्रह्मांड आहे असं एपी हब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर बिग बँग थिअरी ही 1970 मध्ये जॉर्ज लेमेत्रे यांनी मांडली. तुम्हाला मग सांगितलं आहे जॉन लेमेत्रेने एक छोटा बिंदू होता, त्या छोट्या बिंदूमध्ये बाबी केंद्रित होत्या एका बिंदूवर आणि या छोट्या बिंदूवर सर्व काही बाबी केंद्रित असून या बिंदूमध्ये तापमान आणि घर्षण आणि गुरुत्वाकर्षण घनता वाढत गेली आणि त्यानंतर या बिंदूचा काय स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर वेगळ्या प्रकारची छोट्या छोट्या कणामध्ये ती रूपांतर झाली. पुढे त्यामध्ये जर बघितलं तर छोट्या छोट्या आकाराच्या गॅलेक्सीज तयार झाल्या, काही बॉडी सेलेस्टियल बॉडी तयार झाल्या. तशा पद्धतीने आपण जे की गॅलेक्सी आहे मी तुम्हाला पिक्चर्स दाखवलेलीच आहे. आता आपल्याला समोर बघायचं आहे समोरच्या पार्टमध्ये की कशा पद्धतीने आपण प्रत्येक ग्रहाची स्टेप बाय स्टेप स्टडी करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. तर काहीतरी बाबी तुम्हाला या लेक्चरमध्ये समजल्या असेल तर प्लीज लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.